मग या पोलिसांना पळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्या संदर्भ आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टिन हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले. रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्यामध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस इकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे. या ठिकाणी पोलीस इतके तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन रेसमधले 8 ते 10 पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते. ते पत्रकार परिषदेत पत्रकारांसमवेत येऊन बसले होते. मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे? या ठिकाणी 8 ते 10 पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले. घरामध्ये येण्याचा पोलिसांना कोणी अधिकार दिला? पत्रकार परिषदेत बसण्यात येऊन अधिकार दिला? एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे. माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे? माझ्या छातीवर 10 पोलीस या ठिकाणी का आणले जात आहेत? काय कारण याच्या मागे आहे? कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे? या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे. कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल. ही युग टेक्नॉलॉजीची आहे, पारदर्शकता ती हे आहे. लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही. ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही. ही नियम आहे कोर्टाची, याबद्दल केस लॉ पण आहे. म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका. आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही, परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे. जो कारवाईचा व्हिडिओ आहे तो तुम्ही व्हिज्युअल्स बाहेर दिले असं एकनाथ खडसे म्हणाले. आणि दुसरं, मी याबद्दल आता एकच गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाही. मी क्लिअर सांगितले, रिपीट एकदा परत करतो, कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही. काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल कर्मचारी 7 ते 8 त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवत होते. काही लोक त्यांच्या घरामध्ये देखील आले. एक गोष्टी मी सांगितले साहेब, आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही. कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती, गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे. याबद्दल मनात कोणी